फायदा होणार आहे? 100% होणार. बाकी प्रभागात कसा रिस्पॉन्स? चांगलं वातावरण आहे. सर्व महिलांचं वातावरण चांगलं आहे. सर्व महिला आमच्या बाजूनी आहेत. सर्व महिलांना आम्ही सांगितले की शिंदे साहेबांच्या तुम्ही लाडक्या बहिणी आहे, आणि तसंच ही एक आमची मुलगी, तुमची मुलगी, शिंदे साहेबांची पण मुलगीच, असं सांगितलेलं आहे. असं समजून तुम्ही शिंदे साहेबाला गायत्री ताईंना मत द्यायच्या ऐवजी शिंदे साहेबाला देताय असं समजा, आणि धनुष्यबाणालाच मतदान करा. लाडक्या बहिणी गायत्री देवींच्या पाठीमागे राहतील? पाठीमागं आहेत. आम्हाला त्यांचा चांगला प्रतिसाद आहे. कुणाल स्वपनराव फुले, शिवसेना प्रभाग प्रमुख, प्रभाग क्रमांक 3. आजच्या या प्रचाराच्या नारळ फोडीसाठी आलेले सर्व कार्यकर्ते, महिला, सर्व पाहुणे मंडळी, मित्र परिवाराचं प्रथमतः स्वागत करतो. तसेच आमच्या अ गटाचे उमेदवार हेमंतजी बत्ते व क गटाच्या उमेदवार गायत्रीताई हर्षवर्धन पवार या प्रभाग क्रमांक 3 मधून उभ्या आहेत. भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होणार होती, पण काही कालांतराने ती खंडित झाली. तर पुरेसा असा आमचा पॅनलला काय वाव भेटला नाही किंवा पॅनल एका रात्रीमध्ये आम्ही तयार करू शकलो नाहीत. तर आमच्या मातोश्री मंडळीचे स्वपनराव फुले व आमचे वडील स्वपनरावचे फुले शिवसेनेचे या भागामध्ये 40 वर्षापासून प्रतिनिधित्व करतात. 1997 ते 2002 या साली लोहगाव विमाननगर म्हणजे गुरुद्वारा असेल, संजय पार्क असेल, आपली दादाची वस्ती असेल, संतनगर असेल, विमाननगरमध्ये पाण्याची व्यवस्था त्या काळी नव्हतीच. त्या काळी आपण 98-99ला कालिदासजी कोळंबकर साहेब शिवसेनेचे आमदार असताना आपण त्यांच्याकडनं पाण्याची टाकी जे सिम्बॉसिस कॉलेजच्या जवळ बांधलेली ते आपण स्वतः बांधलेले आहे. त्याच्यानंतर यमुनानगर झोपडपट्टीमध्ये गुडघाभर चिखलाची वस्ती असताना आम्ही पुणे महानगरपालिकेच्या पाठीमागे लागून विकास कामं करून आज त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे, लाईटची व्यवस्था आहे, सर्व सोसायट्यांना पाणी येत आहे. आता समजा परिसर वाढल्यामुळं थोडंफार पाण्याचं प्रॉब्लेम येत आहे, पण येणाऱ्या काळामध्ये आमच्या गायत्रीताई पवार यांच्या मार्फत व आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते अजय बापू भोसले, रवींद्रजी धंगेकर महानगर प्रमुख यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही नक्कीच पुणे महानगरपालिकेमध्ये गायत्रीताईंना घेऊन जाऊन प्रचंड बहुमताने विजय, पुणे शहराचा पहिला नगरसेवक लाडकी बहीण गायत्रीताई पवार असतील. याच्यामध्ये आता काहीतरी लोक गैरसमज पसरवतात की बाबा असं आहे तसं आहे, आमची बहीण शिकलेली आहे, सुसंस्कृत आहे, घरामध्ये सर्व म्हशीचे कामं करतात, हे धुणं भांडी सर्व एवढं करून त्यांची 2 छोटी मुलं आहेत तरी सुद्धा रात्री 10-11 वाजेपर्यंत 24/7 आम्ही काम करण्याचा त्यांना घेऊन प्रयत्न करत आहोत. तर आम्हाला संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद रूपी आता तर भेटलेलाच आहे, पण तुमच्या सर्व न्यूज चॅनल असतील, पत्रकार असतील, डिजिटल मीडिया असेल, यांनी आम्हाला सहकार्य करावं व काही नक्कीच विजय होतील याची खात्री देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.